प्रत्येक महाकाव्याची सुरुवात एका बिंदूपासून होते, इतक्या सूक्ष्म बिंदूतून की ज्यात अनंतही दडून बसलेला असतो. महर्षी व्यास या बिंदूलाच तीर्थ म्हणतात, जिथे मानवी चेतना आणि शाश्वताचा संगम होतो. आधुनिक भौतिकशास्त्र याला सिंग्युलॅरिटी म्हणेल, जिथे गणित मुकं होतं आणि उरतं फक्त विस्मयाचं मौन. मी जितेंद्र विलनकर, दिवसाच्या उजेडात उद्योजक आणि चांदण्यात महाभारताचा वेडा अभ्यासक. आजच्या रात्री आपण 10 तीर्थांची एक विलक्षण यात्रा करणार आहोत, जी आपलं कर्म धुतात, काळाला वळण देतात आणि कदाचित आपल्या विज्ञानालाही नवी दिशा दाखवते. या तीर्थांना समजा जणू आत्म्याचं वॉर्म, त्यात पाऊल ठेवा आणि आत्मिक प्रवासाचा वेग वाढवा. अदृश्य नद्यांमध्ये वरच्या परिमाणांचा संकेत दडलेला आहे. एकच थेंब, संहितेतील तो एक पवित्र जलबिंदू, ज्यात सर्व तीर्थांची शक्ती समावलेली आहे. ही कल्पना थेट आधुनिक होलोग्राफिक प्रिन्सिपलला स्पर्श करते, ज्यात एका थेंबाच्या पृष्ठभागावर पूर्ण विश्वाची माहिती कोरलेली असते. प्रत्येक भागात मी एका तीर्थाच्या तीरावर उभा राहून आधी व्यासांचे श्लोक वाचेन आणि मग तुमच्यासह उंचावरच्या वैश्विक फळ्यावर जाऊन आधुनिक विज्ञानाच्या भाषेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करेन. कोणताही आग्रह नाही, कथा किंवा विज्ञानाला जणू वास्तवाच्या चहावर एकत्र चर्चा करायला बसवलंय असं समजा. तुम्हाला कधी वाटलंय का की प्राचीन भारतातल्या ऋषीमुनींनी जेव्हा अदृश्य नद्या, काळाचा वेग बदलणारी वनं किंवा नुसत्या विचाराने नशीब पालटणारी सरोवर याबद्दल सांगितलं होतं, तेव्हा ते नकळत आजच्या भौतिकशास्त्राचाच उल्लेख करत होते? मला मात्र असं खूपदा वाटतं, आणि या प्रश्नांनी कॉफीपेक्षा जास्त रात्री मला जागं ठेवलंय. तर मिशन आहे क्वांटम पिलग्रिमेज. महाभारतात वर्णिलेल्या अशा 10 रहस्यमयी तीर्थांची, जिथे विज्ञान आणि श्रद्धा हातात हात घालून चालतात. संहिती तीर्थ, जिथे सर्व तीर्थ एका थेंबात मिसळतात. पुष्कर, जिथे प्रार्थना तोंडातून बाहेर पडण्याआधीच स्वीकारल्या जातात. आणि प्रयागाचं महान त्रिवेणी संगम, जिथे 3 नद्या, 2 दिसणाऱ्या आणि एक अदृश्य, आपल्या आयुष्याच्या प्रवाहाला घुमतात. पण 2025 साली अशी यात्रा का करावी? कारण जग 10 सेकंदातल्या व्हिडिओवर समाधानी झाले, पण 4000 वर्षांचं महाकाव्य मात्र अजूनही मौन व्हायला तयार नाही. ही तीर्थ म्हणजे जुनाट कथा नाहीत, हे आहेत जिवंत प्रयोगशाळा. कथांची, प्रतीकांची आणि काही लक्षपूर्वक पाहिल्यास विज्ञानाची. त्यांच्या उपमा आणि रूपकांमध्ये क्वांटम एन्टँगलमेंट, पॅरलल युनिव्हर्सेस आणि कॉम्प्युटर कोडिंगला लाजवतील असे फीडबॅक लूप्स देखील लपले आहेत. मी जितेंद्र विलनकर, दिवसा व्यवसायात तर रात्री महाभारत आणि विज्ञानाचा फॅन. या तीर्थांचे खरे फोटो, वेगवान माहिती आणि महाभारताच्या अचूक अवतरणांचं एक प्रश्न घेऊन निघालो. पवित्र कुंडात डुबकी घेणं हे प्राचीन ऋषींच्या भाषेत सांगायचं तर जाणीवेच्या पातळीवरचा वॉर्महोल तर नव्हता. प्रत्येक तीर्थ आपल्याला 3 भेटी देत. पौराणिक कथा व्यासांच्या शब्दातच, आधुनिक विज्ञानाचा आरसा, टाइम डायलेशन, होलोग्राफिक थेअरी, क्वांटम मेकॅनिक्स आणि एक GPS पिन. जेव्हा तुम्ही गुगल मॅप्स उघडून म्हणाल इथेच ते सर्व एका बिंदूत मिसळतात. हा प्रवास श्रद्धेच्या पुष्टीकरणासाठी किंवा विज्ञानाच्या बाजूने नाही, हा आहे उजव्या आणि डाव्या मेंदूच्या खेळाचा, जिथे कविता आणि विज्ञान एकत्र नृत्य करतील. प्रवासात तुमचं हरवलेलं आश्चर्य तुम्हाला परत सापडलं तर समजा तीर्थयात्रा तर आत्ताच सुरू झाली. तयार व्हा. महाभारताची तुमची कॉपी किंवा तुमचे हेडफोन्स घ्या आणि निघा. आपली क्वांटम रिपल यात्रा सुरू होते. संहिती सरोवरातल्या त्या एका पवित्र थेंबापासूनच. त्या बिंदूत शिरताच आपली ही अनंत तीर्थांची यात्रा सुरू होईल आणि तुमच्या मनातील प्रश्नांची लाटही शांत होईल. तयार आहात? एक दीर्घ श्वास घ्या, डोळे मिटा आणि चला, प्रवास सुरू. ही ती घटिका, अंधार आणि प्रकाशाच्या मध्यातली. नदी सुद्धा जणू आपला श्वास रोखून उभी राहिली आहे. हवेत पावित्र्याचा मंद सुगंध दरवळतोय, वनजाईचा गंध आणि सकाळच्या यज्ञधुराचा हलका स्पर्श. दूर कुठेतरी मंद शंखनाद होत आहे. आपण उभे आहोत संहिती तीर्थाच्या तीरावर. महाभारतकालीन यात्रा पर्वातलं एक अत्यंत रहस्यमय आणि दिव्य तीर्थस्थळ. हे नुसतंच कुठलं सरोवर नाही किंवा एखादी साधी नदीही नाही. हा आहे विश्वाचा गूढ संगम बिंदू. दिव्य नद्यांचं ते अद्भुत सभागृह, जिथे दर महिन्याला पृथ्वीवरच्या आणि आकाशातल्या सर्व तीर्थांचं, जलस्रोतांचं, अगदी स्वर्गीय प्रवाहांचंही अदृश्य अधिवेशन भरतं. कल्पना करा, महाभारत काळातला एक ऋषी, वृक्ष वल्कल नेसलेला, गवात भिजलेली त्याची जटा पाठीवर विसावलेली, या तीर्थाच्या काठावर नतमस्तक होत आहे. पण फक्त स्नानासाठी नव्हे,
तर आपल्या कर्माच्या साखळ्या मोकळ्या करण्यासाठी. आकाशात सूर्यग्रहण लागलंय. सूर्यदेवाची तेजस्वी मुद्रा काळ्या सावलीने झाकलेली. ही सावली म्हणजेच आकाशीचा महाभक्षक राहून संपूर्ण वातावरण विलक्षण स्तब्ध पावित्र्याने भारलेले. या क्षणाची तीव्रता जाणवत असताना ऋषी एक ताम्रकलश तीर्थाच्या जलात घुसले. त्या जलधारेचे थेंब अलगदपणे बोटांच्या फटीतून ओघळू लागतात आणि त्याच्या मुखातून मंद स्वर उमटतो, यत्रा समागमा सर्वे तीर्थानाम. ही प्रेक्षको निव्वळ स्नानक्रिया नव्हे, हा एकच विधी 100 अश्वमेध यज्ञांच्या पुण्यफळा इतका श्रेष्ठ. एकट्याच कृतीने त्याचं समस्त कर्म एकाच बिंदूत विलीन होतं. असं का होतं? कारण संविती तीर्थ केवळ जागा नाही, ती आहे पुण्यशक्तीचा एक अदृश्य गुरुत्वबिंदू. ही जलांची एक दिव्य संसद आहे. भारतभूमीच्या सूक्ष्म शरीरातील स्मृतींचा चैतन्यमय क्षेत्र आहे. महाभारतात स्पष्ट उल्लेख आहे, पृथ्वीवर आणि आकाशात जितकी तीर्थ अस्तित्वात आहेत त्या सर्वांची मासानुमास येथेच गुप्तपणे सभा भरते, यात संशय नाही. संहिती तीर्थ म्हणजे जिथे धार्मिक स्थळ केवळ भौगोलिक राहत नाही तर वैश्विक रचनेचा भाग होता. येथे येणारा तीर्थयात्री केवळ शरीराची शुद्धी करत नाही, तो एका क्षणासाठी काळाच्या बाहेर पडून स्वतःच विश्वाचा भाग बनतो. हीच ती संहिती, जिथे पाणी साक्षीदार आहे आणि ग्रहणाचा काळ निमंत्रण. आता आपण कथा कीर्तनाच्या वातावरणातून थोडं विज्ञानाकडे वळूया. संहितीसारख्या ठिकाणी जिथे दर महिन्याला सर्व तीर्थ जमतात आणि सूर्यग्रहणात कर्माचं चक्रही वेगात फिरू लागतं, त्या ठिकाणी आधुनिक विज्ञान काय सांगू शकतं असा प्रश्न तुमच्या मनात आला असेलच. आणि याचं उत्तर आश्चर्यकारकपणे आहे खूप काही. पहिला पैलू आहे क्वांटम एन्टँगलमेंट, क्वांटम गुंफन आणि ग्रॅव्हिटेशनल नोड्स, गुरुत्वाकर्षणाचे गूढ बिंदू. महाभारतात संहितीचं वर्णन असं केलंय की पृथ्वीवर दूर दूरच्या तीर्थांचं जल इथे एकाच वेळी गोळा होतं. आधुनिक भौतिकशास्त्र यालाच क्वांटम एन्टँगलमेंट किंवा क्वांटम गुंफन म्हणेल. जिथे दोन कण एकदा जोडले गेले की अंतर कितीही असलं तरी ते एकमेकांवर परिणाम करत राहतात. सोपं करून सांगायचं झालं तर प्रत्येक तीर्थ म्हणजे एक ऊर्जा केंद्र आणि संहिती म्हणजे या सर्व ऊर्जा केंद्रांना एका लयीत जोडणारी वैश्विक जागा. एका सूक्ष्म दिव्य तरंग लहरीच्या माध्यमातून. पण हे घडतं फक्त विशिष्ट काळात, जसं की सूर्यग्रहण. दुसरा पैलू सोलार एक्लिप्स म्हणजे काळाचं विलक्षण वळण. सूर्यग्रहण हे फक्त दृश्याचं नाट्यमय निसर्ग नाट्य नाही. ग्रहणावेळी पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण आणि विद्युत चुंबकीय क्षेत्रात सूक्ष्म बदल होतात. प्राचीन ऋषीमुनींसाठी ही नुसती कल्पना नव्हती तर प्रत्यक्ष अनुभव होता. आधुनिक संशोधनानुसार नासा सारख्या संस्थाही सांगतात की ग्रहणाच्या वेळी पृथ्वीच्या वातावरणात 100 असे बदल घडतात की त्याचा परिणाम आपल्या चेतनेवरही सूक्ष्मपणे जाणवू शकतो. संहितीमध्ये ग्रहण स्नान करणं म्हणजेच काळाच्या गूढ दालनातून एक सूक्ष्म प्रवास करण्यासारखा आहे, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत सहज निसर्ग. तिसरा पैलू बायोफिल्ड्सचा महासंगम, जीवनशक्तींचा विलक्षण संगम. संहितीला येणाऱ्या जलप्रवाहांचा संगम म्हणजे मॉर्फिक रेझोनन्स किंवा हटमॅथ इन्स्टिट्यूटने मांडलेल्या सामूहिक ऊर्जा क्षेत्रासारखी घटना वाटू शकते. अर्थात इथे होणारी सामूहिक स्नानं, मंत्रजप आणि ध्यान साधना यासारख्या कृतींनी तयार झालेल्या ऊर्जा क्षेत्रांची स्पंदनं या जागेत कायमस्वरूपी छाप सोडतात. थोडक्यात संहिती एक जिवंत स्मृती क्षेत्र आहे जिथे तुमच्या भावनांचाही ठसा उमटतो. सारांश असा की संहिती नुसतं कुठलं तळ किंवा जलस्रोत नाही, हे आहे नैसर्गिक होलोग्राफिक प्रोजेक्टर. विशिष्ट ग्रहयोगांच्या वेळी संपूर्ण भारतातील तीर्थांची ऊर्जा एका जागेत गुंफणारा, जाणीवेने अनुभवता येणारा जागृत बिंदू. तर आता प्रश्न पडला असेल, संहितीला जायचं असेल तर नक्की कुठे जायचं? आज संहिती तीर्थ आहे कुरुक्षेत्रात, हरियाणा राज्यात. हे कुठलं साधं क्षेत्र नव्हे. वेद काळापासून आजवर भारतीय श्रद्धेचं आणि तीर्थयात्रेचं जिवंत हृदय आहे कुरुक्षेत्र. महाभारतात अनेकदा उल्लेख झालेलं एक क्षेत्र. या पवित्र परिसराच्या अंतर्गत वर्तुळातच आहे संहिती तीर्थ, ब्रह्मसरोवराजवळ. जिथे ग्रहण काळात सामूहिक स्नानाचा महोत्सव साजरा केला जातो. प्रत्यक्ष जागेवर काय अनुभवता येईल तुम्हाला? विस्तीर्ण ब्रह्मसरोवराच्या चारही बाजूंनी घाट, प्रशस्त पायऱ्या आणि मंदिराचा परिसर आहे. ग्रहण काळात किंवा गीता जयंती सारख्या उत्सवात इथली ऊर्जा विलक्षण तीव्र होते, जणू भूमीला चेतना आलेली असते. वर्षभर इथे सामान्य गर्दी असते, पण ग्रहण काळात हजारो यात्रिकांची अलोट गर्दी जमते. इथे जाण्यासाठी उत्तम काळ कोणता?
अर्थातच सूर्यग्रहणाचा दिवस, ज्याचं महाभारतात स्पष्ट वर्णन आहे. स्थानिक पंचांगांमध्येही ग्रहण काळाची माहिती मिळते. त्याशिवाय माघ अमावस्या आणि गीता जयंती देखील कुरुक्षेत्रासाठी अत्यंत शुभ काळ मानले जातात. या भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही पातळ्यांच्या संगमस्थळी तुमचं उपस्थित असणं हा निव्वळ योगायोग नाही, हा आहे निवडलेला मार्ग. स्वतःला शोधण्याचा, काळाला थोडं थांबवण्याचा आणि विश्वाच्या स्मृतीत स्वतःचं अस्तित्व कोरण्याचा. चला तर मग मनाचं कवाड उघडून वैज्ञानिक कल्पनेच्या विश्वात प्रवेश करूया. संहिती तीर्थ हे केवळ धार्मिक महत्वाचं स्थानच नाही, तर जणू क्वांटम भाषेत लिहिलेला एक वैश्विक प्रवेश मार्गच आहे. आपण आता महाभारताच्या पुरातन दृष्टिकोनाला आधुनिक विज्ञानाशी जोडून पाहूया. पहिली संकल्पना, अनेक विश्वांचा महासंगम. भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स टेगमार्क यांचा मल्टीवर्स सिद्धांत म्हणतो की प्रत्येक क्वांटम शक्यता एका नवीन विश्वाची निर्मिती करते. आता कल्पना करा, सूर्यग्रहणाच्या वेळी ज्या काळात या विश्वातील सीमारेषा पातळ होतात, संहितेसारखी जागा अशा वेळी सर्व संभाव्य वास्तवांना एका बिंदूत एकत्र आणू शकते. महाभारतात म्हटलंय, प्रत्येक तीर्थ, प्रत्येक पवित्र प्रवाह इथे दर महिन्याला एकत्र होतात. ही केवळ कल्पना नसून वास्तवांच्या अनेक स्तरांची जाणीवपूर्वक जोडलेली एक अदृश्य साखळी आहे. दुसरी संकल्पना, वॉर्म होल्स आणि गुरुत्वीय भिंग. स्टॅनफोर्ड आणि प्रिन्स्टन यासारख्या युनिव्हर्सिटीजमध्ये झालेल्या संशोधनानुसार ग्रहणासारख्या काही वैश्विक घटनांच्या वेळी वॉर्म होल्स काल अवकाशातील बोगदे निर्माण होऊ शकतात. अर्थात हरियाणात खराखुरा वॉर्म होल असतोच असं नाही, पण संहितेतील ग्रहण काळाचा विधी, जिथे राहू सूर्याला ग्रासतो, हा या वैज्ञानिक सिद्धांताशी विलक्षण मिळताजुळता आहे. यावेळी तीर्थातील जलाचा स्पर्श म्हणजेच सर्व काळातील कर्मांना आकर्षित करणारा एक गुरुत्वीय भिंगच जणू. तिसरी संकल्पना, चेतनेचे वैश्विक क्षेत्र. हार्टमॅथ इन्स्टिट्यूट आणि ग्लोबल कॉन्शियसनेस प्रोजेक्ट यासारख्या संस्थांची संशोधनं दाखवतात की एकाच वेळी होणाऱ्या सामूहिक धार्मिक कृतींनी पृथ्वीच्या विद्युत चुंबकीय क्षेत्रात सूक्ष्म बदल घडू शकतात. संहितेत म्हणतात, सर्व पवित्र नद्यांचा संगम इथेच होतो. ही बाब आता केवळ पौराणिक विधान न राहता वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर चेतनेच्या क्षेत्रातल्या ऊर्जांचा अद्भुत संगम ठरते. थोडक्यात सांगायचं तर संहिती हे केवळ पुराणातलं तीर्थ नाही, तर ते आहे मानवी चेतना आणि अवकाश काल यांना जोडणारं एक जिवंत क्वांटम यंत्र, एक तलावाच्या रूपातलं वैज्ञानिक मंत्रोच्चार. जेव्हा तीर्थ फोटॉन आणि मंत्र दोन्हीच्या भाषेत बोलू लागतं, तेव्हा तीर्थ दोन्ही विश्वात राहतं. संहिती, मूळ महाभारताचा खोलवर अभ्यास. आता आपण प्रवासाच्या केंद्रबिंदूकडे येऊया. महाभारताच्या मूळ अप्रतिबंधित म्हणजे अनवरीत संहितेकडे, जिथे तीर्थयात्रा पर्वातील संहितेचं वर्णन येतं. पहिला संदर्भ आहे ग्रहण काळातील विधी. जेव्हा सूर्य राहूकडून गिळला जातो, त्यावेळी संहितेतील जलस्पर्श करणारा 100 अश्वमेध यज्ञांचं फळ मिळवतो. हा निव्वळ अतिशयोक्तीचा भाग नाही, तर ही आहे कर्मांच्या काळाची विलक्षण संक्षिप्तता, एका क्षणात शतकांचं पुण्य. दुसरा संदर्भ, सर्व तीर्थांचा मासिक संगम. पृथ्वी आणि आकाशातील सर्व तीर्थ, नद्या, सरोवर, विहिरी आणि आकाशगंगा, यात संशय नाही की ती दर महिन्याला संहितेत जमा होतात. ही फक्त आध्यात्मिक कल्पना नाही, ही आहे अवकाश काळाची आध्यात्मिक भूमिती. तिसरा संदर्भ, कर्मनाशक शक्ती. पुरुष अथवा स्त्री कुणीही असो, कुठलंही कर्म असो, इथे स्नान केल्यावर सर्व पाप नष्ट होतात. हा फक्त पश्चाताप नव्हे, हा आहे संपूर्ण कर्मांचा शून्यबिंदू, पूर्ण आध्यात्मिक समता. चौथा संदर्भ, मृत्यू पश्चात प्रवास. जो इथे स्नान करेल तो ब्रह्मलोकात कमलरंगी विमानातून जातो. स्वर्ग नव्हे, साक्षात ब्रह्मदेवाचा लोक. कमळासारख्या सात्विक विमानातून आत्म्याचा मुक्त प्रवास. या तीर्थात देवाचा उल्लेख नाही, तीर्थच देव आहे. ते कृती करतं, ते स्मरून ठेवतं, ते मुक्त करतं. क्षणभर थांबा, दीर्घ श्वास घ्या. जर इथे सर्व नद्यांचा अदृश्य संगम होत असेल, तर तुमच्या मनातल्या कुठल्या अदृश्य नद्यांचा संगम इथे होऊ शकतो? जर एका स्नानानं 100 यज्ञांचं पुण्य मिळत असेल, तर तुमच्या आयुष्यातील तो कोणता क्षण असेल जो तुमचं स्वतःचं विश्व बदलून टाकेल? मनाच्या गाभाऱ्यात कोणतं ग्रहण आहे ज्याला अशा पवित्र स्पर्शाची गरज आहे? ब्रह्मलोकाची यात्रा कदाचित इथेच आत्ता तुमच्यासाठी सुरू होत असेल.